या घटस्फोटांच्या पेपरवर सह्या कर. या घरातली तुझी जबाबदारी संपली आहे, असं म्हणत माझ्या नवऱ्याने विनोदने घटस्फोटाचे पेपर माझ्यासमोर टाकले. त्यांचं बोलणं ऐकून मी सुन्न झाले. आत्ता 15 दिवसांपूर्वीच मी माझ्या वडिलांची शेवटची निशाणी 5 एकर जमीन विकून त्यांच्या कुटुंबाला बर्बाद होण्यापासून वाचवलं होतं. माझे बाबा मरताना माझा हात पकडून म्हणाले होते, रोहिणी बाळा, जग इकडचं तिकडं होऊ दे, सगळ्या जगाने तुझी साथ सोडू दे, पण मी तुला दिलेली जमीन कधीच विकू नकोस. हे तुझं कवच आहे. पण मी माझ्या सासरच्या लोकांसाठी बाबांना दिलेलं वचन मोडलं. कारण मला असं वाटलं होतं की आत्ता माझं सासरच माझं हक्काचं घर आहे. आणि आज त्याच कुटुंबाच्या मुलांनी म्हणजे माझ्या नवऱ्याने विनोदने घटस्फोटाचे पेपर माझ्या समोर आणून टाकले होते आणि म्हणाले की आता तुझी गरज संपली आहे. मी काही न बोलता नवऱ्याच्या डोळ्यात बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा लाज दिसत नव्हती. माझी सासू तिथेच सोफ्यावर बसली होती. त्या पण थंड आवाजात म्हणाल्या, सुनबाई, जर नातं नीट चालत नसेल तर शांतीने वेगळं होणं कधीही चांगलं असतं. सासूचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. मी हसायला लागले आणि हसत म्हणाले, आई, नातं नीट चालत नाही का माझा पूर्णपणे वापर करून झाला आहे? माझं नाव रोहिणी आहे. माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. जेव्हा मी लग्न करून या घरात आले होते तेव्हा विनोदचा वडिलोपार्जित ट्रान्सपोर्टचा बिझनेस चांगला चालू होता. पण माझ्या लग्नानंतर विनोद आणि त्याच्या काकांच्या एका चुकीच्या डीलमुळे त्यांच्या कंपनीला करोडो रुपयांचं नुकसान झालं. बँकेने नोटीस पाठवलं आणि पैसे वसूल करण्यासाठी त्यांच्या ट्रकांचा लिलाव होणार होता. आमचं राहतं घर पण गहाण ठेवायची वेळ आली होती. त्यावेळेस विनोद दिवसभर डोक्याला हात लावून बसत असायचे आणि सासूबाई रडत असायच्या. पाहुण्यांनी, मित्रांनी त्यांचे फोन उचलायचे बंद केले होते. त्याचवेळी मी पहिल्यांदा माझ्या बाबांनी मला दिलेल्या जमिनीचं नाव तोंडात घेतलं. त्यावेळी अगोदर तर यासाठी विनोदने नकार दिला आणि म्हणाले, रोहिणी, ती तुझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे. पण दुसऱ्या दिवशी जसे बँकेचे नोटीस घरी आले तसे विनोद माझ्यासमोर बसून रडायला लागले आणि म्हणाले, यावेळी जर आपला बिझनेस वाचला नाही तर आपण रस्त्यावर येऊ. त्यांचं बोलणं ऐकून मी पूर्ण रात्र झोपू शकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि सरळ माझ्या माहेरी गेले आणि त्या जमिनीवर बसून खूप रडले. त्यावेळी असं वाटलं होतं की मी माझ्या बाबांना शेवटचं भेटत आहे. शेवटी जमीन विकण्यासाठी मी त्या जमिनीच्या पेपरवर सही केली आणि जमीन विकली गेली. त्यांच्या मिळालेल्या पैशातून त्यांनी बँकेचे लोन फेडलं आणि त्यांचा बिझनेस बुडण्यापासून वाचला. माझी सासू माझ्या गळ्यात पडून म्हणाली, रोहिणी, तू या घरची सून नाहीस तर लक्ष्मी आहेस, लक्ष्मी. विनोद पण सगळ्यांच्या समोर माझा हात पकडून म्हणाले, रोहिणी, तुझे हे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. गावातल्या लोकांनी, पाहुण्यांनी माझी खूप प्रशंसा केली. तेव्हा मला असं वाटलं होतं की मी योग्य निर्णय घेतला आहे. पण जसजसा त्यांचा बिझनेस पहिल्यासारखा सुरळीत चालायला लागला, सगळे कर्ज फिटले, तसे घरातल्या लोकांची वागणी माझ्याशी बदलायला लागली. विनोद रोज रात्री उशिरा घरी यायला लागले. फोनवर कुणाशी तरी हसून बोलत असायचे. मी काही विचारायला गेले तर बोलायचे. बिझनेसबद्दल बोलत होतो. माझी सासू पण पहिल्यासारखी राहिली नव्हती. आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून मला टोमणे मारायला लागली होती. एक दिवस नकळत मी सासूचं आणि विनोदचं बोलणं ऐकलं. माझी सासू माझ्या नवऱ्याला बोलत होती की आता आपला बिझनेस पहिल्यासारखा चांगला चालायला लागला आहे. आता रोहिणीचं या घरात काय काम आहे? ती तुला बाळपण देऊ शकत नाही. मग आता तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर. अजून तुझं वय तरी कुठे जास्त आहे आणि आपल्या घराला वारस पण हवा आहे. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी श्वास घ्यायचा विसरले. मी तिथेच भिंतीचा आधार घेऊन उभी राहिले. आईंचं बोलणं ऐकून विनोद थोडा वेळ शांत बसले आणि नंतर फक्त एवढंच म्हणाले, आई, अजून ती योग्य वेळ आली नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकून त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणीव झाली की कदाचित मी या घरची सून नाही तर फक्त कठीण काळात उपयोगी पडणारी वस्तू आहे. सगळं माहीत असून पण मी काही बोलले नाही, कारण मला माझं नातं वाचवायचं होतं. मग एक दिवस विनोद मला म्हणाले, मला 2 दिवसांसाठी बिझनेसच्या कामासाठी बाहेरगावी जायचं आहे. त्याच दिवशी त्यांच्या ऑफिसमधून फोन आला
की पूर्ण दिवस विनोद ऑफिसला पोहोचलेच नाहीत. मला एक वेगळीच भीती वाटायला लागली. त्यांच्या क्लायंटचे नंबर शोधण्यासाठी मी त्यांचा लॅपटॉप उघडला, पण स्क्रीन उघडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. समोर एका हॉटेलमध्ये 2 जणांच्या नावावर बुकिंग होतं. पहिलं नाव माझ्या नवऱ्याचं विनोदचं होतं आणि दुसरं नाव बघून माझा श्वास थांबला. तो कुठला क्लायंट नव्हता, तर माझ्या नवऱ्याच्या कॉलेजमधली एक जुनी मैत्रीण माया होती. त्यांचं कॉलेजमध्ये असताना एकमेकांवर खूप प्रेम होतं. मी अजून त्या धक्क्यातून सावरले पण नव्हते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बाहेर एक कुरिअरवाला उभा होता. त्याने एक कुरिअर माझ्या हातात दिले आणि म्हणाला, "मॅडम, सरांनी हे कुरिअर आजच तुमच्या जवळ द्यायला सांगितलं आहे." मी थरथरत्या हाताने ते पाकिट उघडलं. आत घटस्फोटाचे पेपर होते आणि त्यावर एका कागदावर माझ्या नवऱ्याने लिहिलेली एक ओळ होती. "आता तुझं या घरातलं काम संपलं आहे. आता मला आजाद कर." माझे सगळे अंग थरथरत होतं, पण पुढच्या क्षणी माझ्या चेहऱ्यावर एक असं हसू आलं, ते आरशात बघून मी स्वतः घाबरले असते. कारण माझ्या नवऱ्याला विनोदला जरासुद्धा कल्पना नव्हती की ज्या जमिनीला विकून मी त्यांचा बिझनेस आणि घर वाचवलं होतं, त्या सौद्यासोबत जोडलेलं एक असं गुपित होतं, जे फक्त मला एकटीलाच माहीत होतं, ज्याने त्यांचं पूर्ण आयुष्य पलटणार होतं. ते घटस्फोटाचे पेपर बघून नाही मी रडले किंवा नाही नवऱ्याला फोन करून कुठला तमाशा केला. मी खूप शांतपणे त्या कागदांवर सही केली. पण माझ्या अशा शांत बसण्यामुळे सगळ्यात जास्त हैराण माझा नवरा झाला होता. त्यांना आशा होती की घटस्फोट न घेण्यासाठी मी त्यांच्या पाया पडेन, घरात तमाशा उभा करेन, नातं वाचवण्यासाठी भीक मागेन. पण मी काही न बोलता त्यावर सही केली आणि माझ्या खोलीत गेले. कपाटातून माझे कपडे आणि एक जुनी फाईल बाहेर काढली, माझ्या बॅगेत ठेवली आणि मी खोलीतून बाहेर आले. माझी सासू मला टोमणा मारत म्हणाली, "बरं झालं तू जाता जाता कुठला तमाशा करत नाहीस." मी सासूच्या बोलण्याला हसून उत्तर देत म्हणाले, "आई, खरा तमाशा तर आत्ता सुरू होणार आहे. फक्त थोडी वाट बघा." माझं बोलणं माझ्या सासूला समजलंच नाही. मी घरातून निघून सरळ वकिलांच्या ऑफिसमध्ये गेली, जिथे माझ्या बाबांनी त्यांच्या जमिनीचे रजिस्ट्रेशन केले होते. मला बघून ते वकील म्हणाले, "मॅडम, तुम्हाला खूप दिवसांनी आमची आठवण आली." मी ती फाईल बॅगमधून बाहेर काढून टेबलवर ठेवली. त्यांनी ती फाईल उघडून त्यातले पेपर वाचले आणि मग माझ्याकडे बघून म्हणाले, "शेवटी तो दिवस आलाच तर." मी फक्त हो म्हणून मान हलवली. खरं तर हे होतं की ज्यावेळी माझ्या बाबांनी दिलेली जमीन विकली होती, तेव्हा त्या खरेदी करणाऱ्याने माझ्यापुढे एक अट ठेवली होती की मी जमीन विकल्यानंतर 6 महिन्याच्या आत जर ते सगळे पैसे त्यांना परत दिले, तर ते जमीन मला माझ्या नावावर परत करतील. पण मी ते पैसे त्यांना परत दिले नाहीत. तर ते सगळे पैसे मी माझ्या नवऱ्याच्या कंपनीला कर्ज फेडण्यासाठी लोन म्हणून दिले होते, गिफ्ट म्हणून नाही. विनोदच्या सांगण्यावरून सगळ्या प्रोसेस कायद्याने झाल्या होत्या. त्यावर त्यांनी स्वतः सही करून लिहिलं होतं की जेव्हा कंपनी परत फायद्यात येईल, तेव्हा ते उसने घेतलेले सगळे पैसे आणि ठेवलेला हिस्सा मला परत देतील. त्यावेळी विनोद मला म्हणाले होते की ही फक्त औपचारिकता आहे. आपण दोघं नवरा बायको आहोत. आणि मी पण ते कागद न वाचता त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. पण माझ्या वकिलांनी हट्ट करून त्या ॲग्रीमेंटची एक कॉपी त्यांच्याजवळ ठेवून घेतली होती. आता विनोदची कंपनी 3 महिन्यांपासून फायद्यात होती. नवीन ट्रक खरेदी केले होते आणि विनोदनी मला घटस्फोटाचे पेपर पाठवले होते. माझे वकील हसून म्हणाले, "आता कायदा त्याचं काम करेल." त्याच दिवशी विनोदने मला फोन केला. त्यांच्या आवाजात एक वेगळा आत्मविश्वास होता. ते म्हणाले, "रोहिणी, मला आशा आहे की तू घरात कुठला तमाशा केला नसशील." मी म्हणाले, "नाही विनोद, मी त्या पेपरवर सही केली आहे." माझं बोलणं ऐकून ते आनंदात हसायला लागले आणि म्हणाले, "चांगलं केलंस. आता सगळं खूप सोपं होईल." मी त्यांना फक्त एवढंच म्हणाले, "हो विनोद, आता सगळं खूप सोपं होणार आहे." त्यांना माझ्या बोलण्याचा अर्थ समजला नाही आणि मी फोन ठेवून दिला. पुढचा आठवडा मी कुणाच्याही संपर्कात राहिले नाही. इकडे विनोद आणि त्यांच्याही आनंदात सगळ्या आजूबाजूच्या लोकांना आणि पाहुण्यांना सांगत होते
की मी माझ्या मर्जीने घर सोडून गेले आहे. मी घर सोडून गेल्यानंतर आठवड्यानंतरच विनोदच्या घरी काही लोक पोहोचले. त्यामध्ये माझे वकील, बँकेचे आणि कोर्टाचे अधिकारी होते. माझ्या वकिलांनी विनोदसमोर एक फाईल ठेवली आणि म्हणाले, तुम्ही तुमच्या बायकोकडून 50 लाखांचं लोन घेतलं आहे आणि तुम्ही त्यात लिहिलेल्या अटींचे उल्लंघन केले आहे. तुम्ही त्यात लिहिलेल्या अटींप्रमाणे ना तुमच्या बायकोला त्यांनी दिलेली रक्कम परत दिली आहे आणि नाही फायद्यामधला हिस्सा दिला आहे. उलट अजून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली आहे. आता कोर्टाच्या आदेशानुसार एकतर तुम्ही तुमच्या बायकोला त्यांनी दिलेली रक्कम व्याजासह परत करा किंवा कंपनीमधला तुमचा हिस्सा सोडा. माझ्या वकिलांचं बोलणं ऐकून विनोदच्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या सासूचा चेहरा पांढरा पडला. त्या घाबरून म्हणाल्या, अरे वा, असं कसं? ती तर या घरची सून होती. या स्टॅम्प पेपरवर लिहिलेल्या गोष्टी कोण मान्य करणार आहे? त्यांचं बोलणं ऐकून बँकेचे अधिकारी शांत स्वरात म्हणाले, मॅडम, कायदा नात्याने नाही तर पुराव्यानं चालतो. विनोदने गडबडीत लगेच मला फोन केला. आज पहिल्यांदा त्यांच्या आवाजात तो गर्व नव्हता, तर भीती होती. ते म्हणाले, प्लीज रोहिणी, तू असं करू शकत नाहीस. त्यांचं बोलणं ऐकून मी खूप शांत स्वरात म्हणाले, विनोद, ज्या दिवशी तुम्ही मला म्हणाला होता की तुझं या घरातलं काम संपलं आहे, त्याच दिवशी आपल्यामधलं नातं पण संपलं होतं. आता गोष्टी फक्त कायद्याने होतील. माझं बोलणं ऐकून ते शांत झाले. त्यांना आज पहिल्यांदा जाणीव झाली होती की जिला ते कमजोर समजत होते ती शांत राहून त्यांच्या साम्राज्याची सगळ्यात मजबूत पाया होती. पण त्यांना हे माहीत नव्हतं की सगळ्यात मोठा धक्का तर दुसऱ्या दिवशी मिळणार होता. कारण त्या फाईलमध्ये दुसरा अजून एक पेपर होता. त्याबद्दल ना विनोदला माहीत होतं आणि नाही त्यांच्या आईला. दुसऱ्या दिवशी सकाळी विनोद, त्यांची आई त्यांच्या वकिलांच्या सोबत माझ्या वकिलांच्या ऑफिसमध्ये आले. मी पण तिथेच होते. आज विनोदच्या चेहऱ्यावर भीती दिसत नव्हती. त्यांना पूर्ण विश्वास होता की मी पैसे घेऊन समझोता करेन. पण माझ्या वकिलांनी फाईलमधून तो शेअरचा शेवटचा स्टॅम्प पेपर बाहेर काढला आणि टेबलवर ठेवला. त्यावर विनोदने स्वतः सही केली होती. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं की कंपनी वाचवण्यासाठी रोहिणीने दिलेले पैसे दिलेल्या तारखेपर्यंत परत दिले नाहीत किंवा तिला धोका देऊन नाते तोडण्याचा प्रयत्न केला गेला तर रोहिणीच्या नावावर त्या कंपनीत 50% शेअर कायद्याने ट्रान्सफर होतील. ही अट मी नाही तर विनोदच्या जुन्या वकिलांनी स्वतः ठेवली होती. म्हणजे माझे पैसे सुरक्षित राहतील. आणि त्यावर विनोदने न वाचता सही केली होती. कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की ते मला कधीच धोका देणार नाहीत. माझे वकील म्हणाले, मिस्टर विनोद, आता तुमच्याजवळ फक्त 2च पर्याय आहेत. एक तर मॅडमचे 50 लाख रुपये व्याजासह आणि फायद्यात मिळालेला हिस्सा त्यांना आत्ता लगेच द्या किंवा दुसरा, कंपनीचे 50% शेअर आत्ता लगेच रोहिणी मॅडमच्या नावावर ट्रान्सफर करा. त्यांचं बोलणं ऐकून माझी सासू खुर्चीवर बसली. त्यांचा आवाज थरथरत होता. त्या हात जोडून मला म्हणाल्या, सुनबाई, आमच्याकडून चूक झाली आहे. घरातली गोष्ट कोर्टापर्यंत कशाला घेऊन गेलीस? मी त्यांच्याकडे बघून म्हणाले, आई, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाला म्हणाला होतात की विनोद, आता रोहिणीचं या घरात काय काम आहे, त्याच दिवसापासून या गोष्टी घरातल्या राहिल्या नाहीत. विनोदच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ते माझ्या समोर येऊन म्हणाले, रोहिणी, मी मायाच्या बोलण्यात आलो होतो. ती मला बोलली की तू मला माझ्या घराचा वारस देऊ शकत नाहीस. त्यामुळे मी माझं नवीन दुसरं आयुष्य सुरू करावं. त्यामुळे मी पण विचार केला की आता सगळं सुरळीत झालं आहे. आता सगळं सोपं होईल. पण प्लीज मला माफ कर. त्यांचं बोलणं ऐकून मी शांत स्वरात म्हणाले, विनोद, माफी चूक करणाऱ्या माणसाला मिळू शकते, पण विश्वास परत मिळवता येत नाही. त्याचवेळी माया पण तिथे पोहोचली. कदाचित तिला विनोदने बोलावलं असावं. ती आत आल्या आल्या म्हणाली, विनोद, तू तर बोलला होता की तुझा घटस्फोट झाल्या झाल्या आपण लगेच लग्न करणार आहोत. तिचं बोलणं अजून पूर्ण पण झालं नव्हतं. तोपर्यंत विनोदने मान खाली घातली. त्यांना समजलं होतं की ज्या बाईसाठी त्यांनी त्यांचं घर संसार मोडला होता
आज ती अशा कठीण काळात त्यांच्यासोबत उभी पण राहू शकत नव्हती. काही मिनिटातच माया तिथून निघून गेली. मी माझ्या वकिलांना म्हणाले, मला कंपनीत हिस्सा नको आहे. माझं बोलणं ऐकून विनोद आणि त्यांची आई हैराण होऊन माझ्याकडे बघायला लागले. मी पुढे म्हणाले, मला फक्त माझ्या बाबांच्या जमिनीचे पैसे व्याजासह परत हवेत आणि माझा गेलेला मानसन्मान हवा आहे. बाकी त्यांची कंपनी त्यांना लकलाभ असो. म्हणजे रोज तिला बघितल्यावर तुम्हाला हे आठवेल की ज्या बाईला तुम्ही ओझं समजला होता त्याच बाईने तुम्हाला बर्बाद होण्यापासून वाचवलं होतं. विनोद तिथेच माझे पाय पकडून रडायला लागले. पण यावेळी माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं आणि नाही मला त्यांच्यावर दया आली. मी फक्त एवढंच म्हणाले, माझे बाबा कायम बोलत असायचे, रोहिणी बाळा, पैसा संपत्ती गमव, पण स्वतःचा मानसन्मान कधीच गमवू नकोस. मी माझ्या बाबांनी दिलेली जमीन गमावली आहे, पण आज मी माझा मानसन्मान परत मिळवला आहे. काही महिन्यातच मी त्याच पैशातून माझ्या माहेरी दुसरी जमीन विकत घेतली आणि एक छोटी शाळा सुरू केली. त्या शाळेच्या मुख्य गेटवर एक महत्त्वाची ओळ लिहिली होती, त्याग कधी कमजोरी होऊ शकत नाही, पण त्या त्यागाची किंमत ओळखणे प्रत्येकाच्या हातात नसते. ज्या दिवशी शाळेचे उद्घाटन झाले त्या दिवशी विनोद सगळ्यात मागे उभे राहून मान खाली घालून टाळ्या वाजवत होते. कारण त्यांना कळून चुकले होते की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती दुसऱ्या कुणामुळे गमावली नव्हती, तर त्यांच्या स्वतःच्या लालसेमुळे गमावली होती.